सर्वांचे सहर्ष स्वागत. जर तुम्ही सेट नेटची तयारी करत असाल किंवा केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, टेटची तयारी करत असाल, तर शिक्षण क्षेत्रातील विविध जी धोरणे आहेत ही माहीत असणे खूप आवश्यक आहे, कारण यावर आधारित प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तर आपण एकदम शॉर्टमध्ये जेव्हा आपण परीक्षेला जाणार, खरं तर या विविध धोरणांचा डिटेल अभ्यास करणे गरजेचे आहे. परंतु परीक्षेला जाण्यापूर्वी किंवा परीक्षा जवळ आल्यानंतर आपण थोडक्यात कोणते पॉईंट वाचू शकतो यासाठी मी काही पॉईंट्स काढलेले आहेत की शिक्षण क्षेत्रातील विविध धोरणे आणि त्या धोरणातील तरतुदी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या आधी त्या घटकावर रिव्हिजन करण्यासाठी, उजळणी करण्यासाठी मदत होईल. ओके, तर पहा, 1813 साली धोरण किंवा ॲक्ट होता, चार्टर ॲक्ट. या धोरणातील तरतूद होती, भारतीय शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करावेत. त्यानंतर 1835 मधला ॲक्ट आहे, धोरण आहे मेकॉलेचा पाझर सिद्धांत. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कालावधीतला हा सिद्धांत आहे. तर शिक्षण यामध्ये तरतूद होती, शिक्षण फक्त उच्चवर्णीयांना द्यायचं आणि ते आपोआप झिरपत निम्न स्तरावर किंवा निम्नवर्गीयांना मिळेल. याला मेकॉलेचा पाझर सिद्धांत असे म्हणतात. ओके, त्यानंतर 1854 सालसुद्धा लक्षात ठेवा. 1854ला आहे वूडचा खलिता, चार्ल्स वूड यांच्या कालावधीतील हे धोरण आहे. तर वूडचा खलिता याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असेही म्हणतात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते ही तरतूद सांगण्यात आली. देशी भाषांना महत्त्व देण्यात आलं. EIC वर शिक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. EIC म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवर शिक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. विद्यापीठांची स्थापना झाली मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी, आणि शाळांना विकासासाठी, गुणवत्ता वाढीसाठी अनुदाने देण्याची तरतूद करण्यात आली. तर पहा, वूडचा खलितामध्ये प्रथमतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यापीठाची स्थापना होऊन एक मुहूर्तमेढ रोवली होती. म्हणूनच वूडच्या खलिताला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असेही म्हणतात. तर याचं नाव आणि विद्यापीठाची स्थापना साल 1854 हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 1882ला हंटर आयोगाला, त्याला आपण भारतीय शिक्षण आयोग असे म्हणतो. तर हंटर आयोगसुद्धा आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा आयोग आहे, धोरण आहे, कारण याच आयोगाने प्राथमिक शिक्षण अभ्यास यावर विचार केलेला आहे, याविषयी तरतुदी केलेल्या आहेत. म्हणूनच त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास हा विषय ठेवल्यामुळेच महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी या हंटर आयोगापुढे ठेवलेली होती. ओके, 1882ला. 1902 भारतीय विद्यापीठ आयोग, कर्झन यांच्या काळातील हा आयोग आहे, भारतीय विद्यापीठ आयोग. तर विद्यापीठ शिक्षणास गती या आयोगाने सुरू झाली, म्हणजेच यामध्ये तरतूद होती विद्यापीठ शिक्षणास गती आणि शिक्षण संचालक पद या आयोगाने निर्माण करण्याची अशी तरतूद या आयोगात केलेली होती. ओके, 1902 भारतीय विद्यापीठ आयोग. त्यानंतर 1917 साली कलकत्ता विद्यापीठ आयोग. तर असं स्पेसिफिक असं कलकत्ता विद्यापीठाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी हा आयोग नेमला गेला 1917 साली. तर कलकत्ता विद्यापीठ आयोगाला सॅडलर आयोग असेही म्हणतात. त्यानंतर 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा. तर यामध्ये शिक्षण हा विषय प्रांताकडे म्हणजे राज्याकडे देण्यात आला. ओके, 1929 हर्टॉग समिती. तर हर्टॉग समितीने शिक्षणाच्या ढासळत्या दर्जाकडे लक्ष देण्याविषयी तरतूद केली. तर शिक्षणाचा दर्जा जो ढासळत चाललेला होता त्याकडे लक्ष देण्याची तरतूद या हर्टॉग समितीमध्ये करण्यात आली. त्यानंतर 1944 सार्जंट अहवाल म्हणतात. तर हा अहवालसुद्धा IMP आहे,
महत्त्वपूर्ण आहे. का आहे तर पहा, तर या आयोगामध्ये 6 ते 11 वर्ष मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण ही तरतूद करण्यात आली. तर 1944चा सार्जंट अहवाल 6 ते 11 वर्ष मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण अशी तरतूद करण्यात आली, म्हणून आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर काही राष्ट्रीय शिक्षण चळवळी झाल्या. तर त्यामध्ये पहा, 1 जानेवारी 1880ला विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे स्थापन केलं. सध्या आपण त्याला फर्ग्युसन कॉलेज असं म्हणतो. ओके. त्यानंतर 1884ला दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज लाहोर येथे स्थापन करण्यात आले. स्थापना केली आर्य समाजाने. त्यांचे प्रमुख होते दयानंद सरस्वती. 1896ला अनाथ बालिका आश्रम, 1907ला महिला विद्यालय पुणे आणि 1916ला महिला विद्यापीठ हिंगणे, हे तिन्हींची स्थापना महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. तर महिला विद्यापीठ हिंगणे जे आहे त्याला सध्या SNDT कॉलेज असे म्हणतात. नातीबाई ठाकरसी यांच्या नावे हे कॉलेज आहे. तर त्यांनी याला काही अनुदान देणगी दिल्यामुळं या महिला विद्यापीठाला नाथीबाई ठाकरसी यांचं नाव देण्यात आलं. सध्या या कॉलेजला SNDT कॉलेज असे म्हटलं जातं. ओके. त्यानंतर मदन मोहन मालवीय यांनी 1916मध्ये हिंदू विद्यापीठ बनारस येथे स्थापन केलेलं आहे. 1921ला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांची स्थापना झाली. 1937ला नई तालीम मूलोद्योगी शिक्षण ज्याला आपण म्हणतो, ज्याला वर्धा शिक्षण असे म्हणतो, तर महात्मा गांधी यांनी याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पहा, स्वातंत्र्यानंतरचे काही शिक्षणविषयक धोरणे आली. त्यातील पहिलं धोरण होतं राधाकृष्णन आयोग. तर तुम्हाला स्वातंत्र्यानंतरचा पहिला आयोग कोणता किंवा पहिले धोरण कोणते असाही प्रश्न विचारण्यात येईल. तर स्वातंत्र्यानंतरचं पहिलं धोरण होतं राधाकृष्णन आयोग. त्याला विद्यापीठ शिक्षण आयोग असंही म्हटलं जातं. 1948 ते 49 या दरम्यान हे आयोग नेमण्यात आला. तर 4 नोव्हेंबर 1948ला याची बैठक झाली आणि अध्यक्ष होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर या आयोगामध्ये विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र मंडळ नेमण्यात यावी असा विचारविनिमय झाला. विद्यापीठ स्तराआधी 12 वर्षाचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण व्हावा अशी तरतूद करण्यात आली आणि विद्यार्थी कल्याण मंडळे स्थापन करण्यात आली. ओके. त्यानंतरचा आयोग होता मुदलियार आयोग. तर मुदलियार आयोग हा माध्यमिक शिक्षण आयोग असं या नावेसुद्धा ओळखला जातो. तर याची बैठक 23 सप्टेंबर 1952 साली झालेली आहे. तर या आयोगामध्ये व्यावसायिक मार्गदर्शन मंडळे, अंतर्गत गुणदान योजना, आता जे आपण इंटरनल गुणदान म्हणतो, इंटरनल मार्क म्हणतो, तर याची तरतूद मुदलियार आयोगामध्ये करण्यात आली. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर माध्यमिक शिक्षणाचा कालावधी 7 वर्ष असावा असं विचार मांडण्यात आला. पाठ्यपुस्तकांचा दर्जा व गुणवत्ता सुधारणे, राष्ट्रीय गरजांची माध्यमिक शिक्षण जोडले जाणे, तांत्रिक शिक्षण, बहुउद्देशीय शाळा या विषयावर तरतुदी करण्यात आल्या. ओके. त्यानंतरचा आयोग होता भारतीय शिक्षण आयोग. त्याला आपण कोठारी आयोग असंही म्हणतो. भारतीय शिक्षण आयोग कोठारी आयोग होता. त्याचा कालावधी होता 1964 ते 66. 1964 साली हा आयोग नेमण्यात आला किंवा धोरण ठरवण्यात आले. यावेळी शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम केलं डॉक्टर DS कोठारी यांनी. म्हणूनच या आयोगाला कोठारी आयोग असं नाव दिलं जातं किंवा त्या नावेसुद्धा ओळखला जातो हा आयोग, भारतीय शिक्षण आयोग. याचे सचिव होते डॉक्टर JP नाईक आणि या आयोगामध्ये किंवा समितीमध्ये 17 सदस्य होते विचारविनिमय करण्यासाठी. आणि यांनी 9 जून 1966ला अहवाल दिला. म्हणजे 1964ला त्यांनी समिती घेतली, बैठक घेतली. त्यानंतर 9 जून 1966ला त्यांनी
अहवाल दिला. 200 दिवस त्यांनी या आयोगावर चर्चा केली, निर्णय घेतला, विचारविनिमय केला. यामध्ये त्यांनी पंचतत्वे ठरवली. कोणती पंचतत्वे? तर उत्पादकता, राष्ट्रीय एकात्मता, आधुनिकता आणि सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्य आणि धर्मासंबंधीचे शिक्षण अशा 5 घटकावर आधारित तरतुदी केल्या. 5 तत्व त्यांनी कोठारी आयोगाने ठरवलेली आहेत. तर राज्यात एक कृषी विद्यापीठ असावे असं देखील त्या निर्णयामध्ये ठरलेलं आहे. त्याच पद्धतीने या आयोगाचा जो आकृतिबंध होता शिक्षणाचा तो होता 10-2-3 अशा पद्धतीचा हा आयोगचा आकृतिबंध होता. तर पहा, प्रत्येक आयोगाचा डिटेल अभ्यास तुम्ही स्वतंत्र करा. इथं फक्त महत्त्वाचे मुद्दे संकलन केले जेणेकरून परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही ही मुद्दे नजरेखालून तुम्हाला घालता येतील. ओके. माध्यमिक शिक्षणामध्ये गणित आणि शास्त्र विषय सक्तीचे करण्यात आले. समान शाळा व परिसर शाळा, शाळा समूह योजना ही कल्पना इथं मांडण्यात आली. माध्यमिक शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले. व्यावसायिक शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात आले. ओके. तर पहा, यानंतरचा आयोग म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण बघूया. तर असाही म्हटलं जातं की पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणते किंवा एकूण किती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं झाली. आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे कितवे आहे याचा उलगडा तुम्हाला येथून मिळणार आहे. तर पहा, पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 साली, यावेळेस पंतप्रधान होत्या माननीय इंदिरा गांधी. तर या धोरणामध्ये ग्रामीण भागात 1 किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध करून द्याव्यात असा निर्णय घेण्यात आला. मुलांमुलींसाठी समान अभ्यासक्रमाची तरतूद, आकृतिबंध 10-2-3 असा आकृतिबंधाची अंमलबजावणी, गणित आणि विज्ञान आवश्यक, प्रज्ञावंत मुलांची गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ठरवण्यात आली आणि राष्ट्रीय उत्पन्नातील 6% खर्च शिक्षणावर व्हावा असा विचार मांडण्यात आला. तर हे महत्त्वाचे मुद्दे आहेत 1968 पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. ओके. त्यानंतर दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. दुसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये कोणत्या तरतुदी आहेत ते आपण पाहूया. तर हे धोरण झाले 1986ला. यावेळेस पंतप्रधान होते माननीय राजीव गांधीजी आणि यातील तरतुदी हे धोरण किंवा ही समिती बसली, बैठक झाली 20 ऑगस्ट 1985ला. या धोरणामध्ये शिक्षणाचा आकृतिबंध कोठारी आयोगामध्ये जो आकृतिबंध सांगितला तोच फॉलो करण्यात आला. 10-2-3 खडू फळा मोहीम अंतर्गत ही योजना. तर हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे की खडू फळा मोहीम कोणत्या धोरणामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. यामध्ये काय होतं तर सर्व शाळांना शैक्षणिक साहित्य पुरवायचं आणि सर्व शाळा ह्या सुसज्ज आणि गुणवत्ताधारक करण्यासाठी शैक्षणिक साहित्य पुरवावे असा निर्णय इथं घेण्यात आला. आणि पहा, शैक्षणिक धोरण 1986 अतिशय महत्त्वाचं आहे कारण अनेक महत्त्वाचे जे बदल झाले शिक्षण क्षेत्रात ते याच धोरणाअंतर्गत झालेले आहेत. तर त्यामध्ये नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या, मुक्त विद्यापीठ, दूरशिक्षणास प्रोत्साहन देण्यात आले, शिक्षणात 6% गुंतवणूक हे पुनरुच्चार म्हणजे 1968 साली जे ठरवण्यात आले होते ते पुन्हा हा निर्णय किंवा ही तरतूद सुचवण्यात आली. राधाकृष्णन आयोगाप्रमाणे ग्रामीण विद्यापीठे स्थापन करावीत अशी तरतूद सांगण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रम आराखडा तयार करावा. दिव्यांगासाठी सर्वसमावेशक शिक्षणाची योजना. अभ्यासक्रमात 10 गाभाभूत घटक. तर पहा, अभ्यासक्रमात 10 गाभाभूत घटक किंवा समाविष्ट करण्यात आले. तर 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असंही म्हटलं जातं, ते झालं 1982ला. तर हे धोरण ठरवण्यात आले PV नरसिंहराव सरकारने किंवा त्यांच्या कालावधीमध्ये
1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जे बदल केले त्या बदलामध्ये काही थोडेफार बदल या धोरणामध्ये केलेत, म्हणून त्याला सुधारित असं नाव देण्यात येतं किंवा नामकरण करण्यात आलेलं आहे. तर या धोरणामध्ये नवीन विशेष शाळा उघडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आल्या, तरतुदी करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना पुढे येण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या. ओके. आणि आत्ता सध्याचं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हणूया आपण, ते आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. तर पहा 29 जुलै 2020ला हे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झालं. यावेळेसचे पंतप्रधान होते माननीय नरेंद्र मोदीजी. तर या धोरणामध्ये कोणत्या तरतुदी सुचवलेल्या आहेत त्या आपण पाहूया. तर शिक्षणावरील राज्याचा जो खर्च आहे तो 6% वाढवण्याची तरतूद करण्यात आली किंवा सुचवण्यात आलं. इयत्ता 5वीपर्यंत शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा किंवा स्थानिक भाषा असावी असा निर्णय घेण्यात आला. आकृतिबंध 5334. तर पहा कोठारी आयोगाचा जो आकृतिबंध ठरलेला होता तो फॉलो झाला होता पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, दुसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, परंतु आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मात्र हा आकृतिबंध बदललेला आहे. 5334 असा झालेला आहे. मग हा आकृतिबंध कसा आहे पहा. वय वर्ष 3 ते 6 बालवाडी, 6 ते 8 पहिली दुसरी याला पायाभूत स्तर असं म्हटलं जातं. 8 ते 11 तिसरी ते 5वी पूर्व अध्ययन स्तर, 11 ते 14 6वी ते 8वी पूर्व माध्यमिक स्तर आणि 14 ते 18 9वी ते 12वी माध्यमिक स्तर. अशा पद्धतीने हा कालावधी किंवा आकृतिबंध ठरवण्यात आलेला आहे. तर पहा यामध्ये तरतुदी कोणत्या सांगितल्यात त्या आपण पाहूया. तर यामध्ये तरतुदी सांगितली की याची वैशिष्ट्ये म्हणूया आपण. NEP 2020ची वैशिष्ट्ये आहेत: लवचिक सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली, बहुभाषिकतेला प्रोत्साहन, तंत्रज्ञानावर भर, सार्वत्रिक प्रवेश आणि समानता, गुणवत्ता आणि उत्तरदायित्व, शिक्षक व्यावसायिक शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम ही वैशिष्ट्ये आहेत. या समितीचे अध्यक्ष जे होते ते होते डॉक्टर DK कस्तुरीरंगन. सन 2019 NEP मसुदा सरकारकडे सोपवला होता, परंतु 29 जुलै 2020ला तो जाहीर करण्यात आला. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याकडे विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 21व्या शतकातील हे पहिले शैक्षणिक धोरण आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात शिक्षण क्षेत्रामध्ये जी बदलती धोरणे आणि त्या बदलत्या धोरणानुसार ज्या तरतुदी झाल्या, जी धोरणं बदलली, जी निर्णय बदलले, जी अंमलबजावणी झाली याविषयी त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर फक्त आपण प्रकाश टाकलेला आहे. परीक्षेला जाता जाता तुम्ही हे मुद्दे ऐकू शकता किंवा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून अशा मुद्द्यांचं संकलन जर तुम्ही केलात तर तुम्हाला परीक्षेला जाताना सहजपणे उजळणी करता येईल. ओके. थँक्यू.